ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगानं होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचं राज्य सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित ही निवडणूक लढवणार आहोत. आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष ज्यांची या शहरामध्ये महत्वाची ताकद आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंघपणाने लढले तर नक्की या शहरात विकास आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगानं करण्याचं काम आम्ही जरूर करू. जागा वाटपाच्या साठी यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे, पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही कारण सर्वच जण नगरपालिकेत व्यस्त होते. आता जागा वाटपांची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. मला असं वाटतं की विशाल पाटील खासदार यांना माझ्यानंतर बोलायला सांगतो, त्यानंतर विश्वजित कदम साहेब बोलतील. वापर केल्यामुळे राज्याचे नागरिक समाज नाराज झालेले आहे, त्या संदर्भात काय सांगणार? मी होय, ते झालेलं आहे. मला बोलण्याच्या ओघात ती चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नाभिक समाजांचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ते बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलाने त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही. त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माझ्याकडून गेला. मी नाभिक समाजाला मी विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक होणं योग्य नव्हतं, पण ती झालेली आहे. आंदोलन करू असं सांगितलं नाभिक समाजाला, हे मला माहित नाही. माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे, त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक व्हायला नको पाहिजे होती असं मला वाटतं. विशाल पाटील अपक्ष आहेत, पण त्यांचा DNA काँग्रेसचा आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील. काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची धुरा देखील ते वाहतील असा मला विश्वास आहे. वृक्षतोडीचा प्रश्न खूप ऐरणीवर आलेला आहे, नेमकं काय वाटतं? कारण ते संवर्धन सुद्धा अतिशय गंभीर आहे. कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाहीये. नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळं उगाच नाशिककरांनी प्रेम ज्या वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं, याला महाराष्ट्राचाच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असं मला खात्री आहे. आणि सरकारने देखील फार आग्रह धरू नये. सरकारने साधुग्रामसाठी 300 एकर जागा ठेवलेली होती, तिथं पाहिजे तर तिथं जाऊन काय करा. आणखीन काही जागा आहेत, पण झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा अति झालं असं माझं मत आहे. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ते यशस्वी होऊन देणार नाहीत. तासगावमध्ये बलगवड्यामध्ये सेम केस आहे. सौर ऊर्जेसाठी जी शासनानं झाडं लावली काही वर्षापूर्वी, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी
शासनानं जागेवरती झाडं लावली, तीच जागा तोडायचा घाट सध्या सुरू आहे. त्याला नागरिकांचा विरोध आहे आरवडे बलगवडे भागात. त्यावर तुम्ही काय भेटणार? नक्की आम्ही हा प्रश्न हातात घेऊ. कुठल्याही परिस्थितीत झाडं तोडून सौर ऊर्जा लावणं चुकीचं आहे. मोकळ्या उजाड माळावर सौर ऊर्जेचं काम आम्हाला करायला हरकत नाही, पाठिंबाच असेल आमचा त्याला. पण झाडं आधी राहिलेली नाही, जंगलं कमी व्हायला लागलेत. जंगलं कमी झाली म्हणून बिबटे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागलेत. सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ आहे. वन्य प्राण्यांच्यामुळे मनुष्य धोक्यात यायलाय, मानव धोक्यात यायला लागलाय. आणि त्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं पाहिजे. नगरपालिकेच्या संदर्भात लोक घेतली जाणार म्हणतात, त्यानंतर मतमोजणी नामंजूर पडली. तसं महापालिकेला निवडणूक आयोगाने काय काळजी घेतली? निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं ही निवडणूक आयोगाचाच सगळ्या प्रत्येक स्टेजवर दोष आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढे ढकललेलं आहे. निवडणूक आयोगाने किमान महानगरपालिकेत निवडणूक निकाल झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करायची व्यवस्था करावी. कारण मतपेट्या ठेवल्या तर लोकांची शंका वाढते. टेक्नॉलॉजी इतकी लांब आहे की मी इथून माझ्या फोनवरून तुमच्या फोनवरून तिसऱ्याला फोन करू शकतो, एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. आणि त्यामुळं आलेला फोन तुमच्याच फोनवरून आहे का याची शाश्वती आज राहिलेली नाही. मग ईव्हीएम मशीनचं काय घेऊन बसला? त्यामुळे लोकांची शंका प्रचंड आहे. आणि त्यात मी नेहमी सांगतो की जो विजयी होतो त्यालाही आत्मिक समाधान वाटत नाही. आता मागच्या विधानसभेला निवडून आले, त्यांना अजूनही वाटतं एवढी कशी मतं पडली. त्यामुळं हा जो निवडून येणाऱ्याचाही आनंद तुम्ही हिरावताय आणि पडणाऱ्या तर नाराजी होतो. त्यामुळे पारदर्शी बॅलटवर निवडणुका घेणं हे ज्याला जो खरंच कॉन्फिडन्स आहे, लोक माया मागे आहेत, तो माणूस बॅलेटचाच आग्रह करेल. दुबार मतदान दूर करण्यासाठी आम्ही आयुक्तांना, निवडणूक स्टेट इलेक्शन कमिशनना जाऊन भेटलो होतो की तुम्ही लेटेस्ट यादी घ्या. पण त्यांनी 1 जूनची काहीतरी यादी धरली आणि त्यानंतर कुठल्या चेंजेस करायला त्यांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या मतदार यादीबद्दल आमचे विशाल पाटील यांनी बराच अभ्यास केलेला आहे. ते तुम्हाला त्याच्यावर माहिती देतील. मला अलाइनमेंट बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं की तुमच्याकडून शक्तीपीठाचा रस्ता मिळवलेला आज संध्याकाळी 4 वाजता इलेक्शन कमिशनने प्रेस बोलवली आहे आणि अपेक्षा तीच आहे की ते निवडणूक जाहीर करतील महापालिकांची. असं बोलण्यात येते की महापालिकेच्या 2 वगळून सर्व महापालिकाची निवडणूक आता जाहीर होईल. प्रश्न हेच आहे की राज्यात ज्या काही निवडणुका होत्या, मग ग्रामपंचायती असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगरपंचायतींच्या असो, त्या वेगवेगळ्या वेळेत होत असतात. आता कोर्टाच्या निर्णयामुळे सगळे लांबले मुले एकत्रित झाले. मात्र प्रत्येक एका नगरपालिकेचा निकाल लागत असतो, दुसरा 1 वर्षाने लागत असतो. एका निकालावर दुसरा परिणाम होऊ शकतो ही कल्पना असती तर नगरपालिकांच्या निवडणुका ह्या एकाच वेळी झाल्या असत्या आतापर्यंत. त्यामुळे ही निवडणूक निकाल पुढे का ढकलला गेला दुसऱ्या निवडणुकीत हे कळलं नाही. आज तर महापालिका जाहीर होत असताना त्यांनी 2 वगळता सगळे जाहीर करणार असं जर बातमी असेल ती खरी असेल तर मग निकाल त्या राहिलेल्या 2 झाल्याशिवाय निकाल लावणार नाहीत का, हा प्रयत्न आहे का? आज मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, जुलै महिन्याची कट ऑफ डेट आहे. जुलै महिन्याची मतदार यादी जी असेल ती कट ऑफ केलेली आहे. त्यानंतर भले तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले असो, खरं म्हणजे अधिकार त्याला आहे. वाढदिवस 18 ऑगस्टला असेल किंवा वाढदिवस सप्टेंबरला असेल, तो 18 वर्ष पूर्ण झाला पण त्याला तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही. जुलैला फायनल करून सुद्धा आता डिसेंबर संपत आला तरी अजूनही तुम्हाला मतदार यादीत कंप्लीट करता आली नाही. 10 तारखेला करायची होती, ती परत मुदतवाढ घेतली. आज 15 तारखेला जाहीर करणार म्हणून सांगितलं. अजूनही अंतिम मतदार यादी जाहीर नाही. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावर ती बूथ निहाय नाही, ती फक्त प्रभाग निहाय आहे.
बूथनिहाय यादी करायला अजून त्यांनी आठवड्याभराची मुदत घेतलेली आहे, 20 तारखेपर्यंत किंवा 22 तारखेपर्यंत. तिथून परत फायनल यादी मतदार बूथनिहाय नंबरसह ही 25 का 27 तारखेच्या आसपास येणार आहे. निवडणूक प्रक्रियेला परंपरा आहे की सिस्टम आहे. आधी मतदार यादी तयार होते, कच्ची यादी तयार होते, हरकिती घेतल्या जातात, फायनल यादी तयार होते, फायनल यादीवर प्रत्येकाच्या नावापुढे क्रमांक नंबर येतो, त्यानंतर निवडणूक जाहीर होते. अजून मतदार यादी फायनल नाही, अजून जाहीर नाही, बूथ निहाय तर व्हायला अजून 10 दिवस आहे. तर आज निवडणूक आयोग निवडणूक कशाची घेणार आहे आणि मग त्यात अर्ज भरत असताना नावापुढे अनुक्रमांक नंबर नेमकं कोणचा लिहायचा आहे. आणि जर निवडणुकीची अजून तयारीच झाली नसेल तर आज जाहीर करायची काय गडबड ही कळलेली नाही. त्यामुळे ह्याच्या मागे थोडा गोडबंगा दिसतोय. आता ह्या महापालिकेसंदर्भात आमची बैठक नेत्यांची आमची झाली असली तरी शिवसेनेशी आणि वंचित आघाडीशी माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे. त्यांना सुद्धा सोबत घेऊन ही निवडणूक लढायची अशी आमची तयारी आहे आणि चर्चा पॉझिटिव्ह नोटवरच सुरू आहे. आणि आम्हाला विश्वास वाटतो की ह्या महापालिकेत येणाऱ्या, तुम्ही इतिहास बघितला तर मागच्या निवडणुकीत जरी महापौर पहिल्या टर्म मध्ये आमचा झाला नसला तरी मतदान बघितलं तर मागच्या वेळेला आमच्या आघाडीला भाजपपेक्षा जवळजवळ 6% मतदान अधिक पडलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात महापालिका क्षेत्रात जवळजवळ 20 ते 25 हजारांनी मला मताधिक्य मिळालेलं आहे. आणि ह्याच्यात जर तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेला पडलेली मतं जोडली तर जवळजवळ 50,000 मतानं आम्ही महापालिका क्षेत्रात भाजपपेक्षा पुढे आहे. आणि काही लोक जरी गेली असली तरी 80% नगरसेवक जी आमच्या आघाडीतनं निवडून आली ती आजही आमच्या सोबतच आहेत. आणि त्यापेक्षा महत्वपूर्ण जनता ही अजूनही पुरोगामी विचाराची चांगली आहे आणि त्यामुळे ती आमच्यावर राहणार. मात्र आमच्यात विभाजन होऊन मागच्या सारखा भाजपचा फायदा होऊ नये त्यासाठी एकत्रितपणे लढायचा निर्णय झालेला आहे. मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो, प्रश्न मी राहीन की नाही ह्याचा नाहीये, प्रश्न आम्ही सगळेच एकावर राहू पण हा तुम्ही विचारू शकता, पण तो आता शंकेचा प्रश्न राहिलेला नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी तरी प्रभावीपणे एकत्र लढणार आहे, शिवसेनेलाही सोबत घेणार आहे, वंचितना आणि इतरही आहे. शेतकरी संघटना असेल, शेट्टी साहेबांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे, जनता दल होती, शरद पाटील सर आता नसले तर त्यांच्या लोकांची चर्चा चालू, असे वेगवेगळे घटक एकत्रित करून आम्ही चांगलं पॅनल द्यायचा प्रयत्न करू. वर्षभरात जे परसेप्शन दिसले की तुम्ही भाजपच्या जवळ जाताय किंवा भाजप तुम्हाला घेण्यासाठी प्रयत्न करताय, तर त्याबाबत मी पूर्वी सांगितलेलं आहे, तर भाजप मला बोलवत असेल तर मी माझं काम चांगलं करतोय हे मी त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंट समजतो, त्याच्या बदल्यात मी त्यांचे आभारी मानतो. पण मी ह्या विचाराचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी निवडणूक लढवताना मी स्पष्ट सांगितलेलं की मी निवडून आलो तर मी काँग्रेस पक्षासोबत राहणार आणि निवडून आल्या दुसऱ्या दिवशीच गुलाल न उतरता मी आणि आमचे नेते विश्वित कदम आम्ही दोघं मिळून सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची, खडगे साहेबांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. जनतेपुढे मांडताना मी काँग्रेसचाच आहे हाच माझा मुख्य प्रचाराचा मुद्दा होता आणि मी त्या पद्धतीनंच प्रामाणिक राहणार. दरवेळी निवडणूक आल्या की सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो शेतकऱ्यांचा प्रश्न. आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेमध्ये बोलले की लवकरात लवकर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला. हे पहा, तुम्ही जर त्यांनी आज भाषणात मुद्दा घेतला आणि त्यांनी मुद्दा घेतला की वर्ल्ड बँकेचे निधी जो मित्रांनी त्यांनी जो काढलेला आहे तो MRDP च्या माध्यमातून जे पैसे 500-600 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी काढून त्याचे टेंडर पण गडबडीत घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला. हे करत असताना लोकप्रतिनिधींची मत घेऊन करायला गरजेचं होतं. तुम्ही जर त्याचा पूर्ण प्रोजेक्ट बघितलं त्यात 600 कोटी आले तर 600 कोटीमध्ये शेरी नाळ्यासाठी काहीही तरतूद नाही. हा फक्त गटरी काढायचा प्रकल्प आहे, त्यातनं जी उचलून बाहेर पाणी टाकायचं त्याची यंत्रणा नाहीये. आमचं सरकार म्हणजे महाविकास सरकार असताना ह्या ठिकाणी STP साठी 90 कोटीची मंजुरी तरतूद त्यावेळी केलेली आहे. अजूनही ते पैसे महाराष्ट्र शासन मंजूर करून निधी खालती देत नाहीये. जे शिलेनाचं पाणी आहे ते STP मार्फत त्या ठिकाणी गाडी तळापाशी स्वच्छ करून मग ते पाणी पुन्हा धुळगाव या योजनेतनं द्यायचं पूर्ण नियोजन होतं, त्याला अजून निधी आलेला नाहीये. हा जो निधी आलेला आहे हा पूर संरक्षणाचा निधी आलेला आहे, शिलेनाचं नाहीये. त्यामुळे ते जे म्हणतात ते काहीतरी चुकीची बातमी देतात. कोणता मुद्दा म्हणून आपल्या थोडं नेत्यांनाही बोलू दे, त्यांना मी आता हँडओव्हर करतो. बोला ना. निधीच्या बाबतीत सांगली जिल्ह्याला केंद्रातून मदत होते, भाषण असताय समस्या मांडतात, मदत जी आहे वर्षाचं ते तुम्हाला बघायला बघा. अमृत योजनेच्या अंडर आता आपल्याकडे नवीन पाणी पुरवठा योजना म्हणजे आम्ही जी
सांगलीकरांची मागणी आहे की आम्हाला कृष्णेचं पाणी दूषित आहे आणि आपल्याला वारणेचं पाणी मिळालं पाहिजे. त्या वारणेचं पाणी येण्यासाठी हा प्रकल्प लवकरच आपलं प्रशासन तयार करायला लागले. ते दिल्लीत जाऊन ते अमृत योजनेच्या आता जवळजवळ 600-700 कोटी रुपये वारणेचं पाणी सांगलीला मिळवण्यासाठी हा प्रकल्प चालू आहे. अर्थात काही लोकांची मागणी आहे की ज्या ठिकाणी आपण वारणेचं पाणी उचलतो तिथून जरा अजून वरच्या बाजूला जावं, त्याचा सुद्धा अभ्यास चालू आहे महापालिकेत प्रशासनाचा. व त्यात बैठकीतून आम्ही पाठपुरावा करत आहे. सांगलीत रस्त्याचाच विषय आहे. तुम्ही विचार करा की भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला त्यांनी या ठिकाणी शब्द दिला होता, सरकार त्यावेळी महाराष्ट्रात आलं त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की आम्ही सांगली महापालिकेला 100 कोटीचा निधी देऊ. त्या 100 कोटीच्या निधीपैकी फक्त 15 कोटीचाच निधी त्यांची सत्ता असोपर्यंत आलेला. त्यातला वरचा जो 85 कोटीचा निधी आहे तो पुन्हा ज्या वेळेला जयंत पाटील साहेब पालकमंत्री झाले आणि त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री, त्यानंतर ते 85 कोटी दिले गेले. ह्यांनी फक्त घोषणाच करतात, प्रत्यक्ष निधी देत नाहीत. आता सत्ता येऊन सुद्धा यांची पुन्हा आता जो 3.5 वर्ष झाली पुन्हा सत्ता येऊन, त्या 3.5 वर्षात कुठलाही निधी ह्या महापालिकेला त्यांनी दिलेला नाही. आणि त्यामुळे मतांसाठी फक्त हे लोक वापर करतात आणि विकास हा महापालिकेचा जर त्यांना करायचा असता तर त्यांनी खूप आधी करता आला असता. तुम्हाला आता आमच्या निवडणुकीचे मुद्दे पुढच्या काळात तुम्हाला कळतील आणि आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांना पटवून सांगणार आहे की ह्या सांगलीसाठी विकासासाठी आमच्या विचाराची लोकच या सांगलीला विकास करू शकतील. गाळिकांचा जो प्रोजेक्ट आहे त्याला स्थानिक नागरिक किंवा सामाजिक कार्यकर्ते त्याला विरोध करतायत. तिथं खाण पाणी आहे, माणसाने युज केलेले बाकी इतर प्लास्टिक पदार्थ किंवा बॉटल्स वगैरे त्या ठिकाणी पडतात आणि ते पाणी घाण आहे असं त्यांचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. सर, पाणी घाण नसते, पाणी घाण केलं जाते. त्यामुळे ही महापालिकेची प्रशासनाची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी